शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण वेलवर्गीय पिकांमध्ये तुमचा वाल असेल, घेवडा असेल, त्याचबरोबर इतरत्र जे वेलवर्गीय पिकं असतील याच्यामध्ये बऱ्याचदा हा प्रॉब्लेम तुम्हाला दिसून येत असेल. शक्यतो करून वाल आणि घेवड्यामध्ये हा प्रॉब्लेम दिसतो. आता लक्षात घ्या हा प्रॉब्लेम काय येतो आणि हा प्रॉब्लेम येऊ न देता आपण कशा पद्धतीने कळी सेटिंग वाढवू शकतो, त्याचबरोबर चांगलं उत्पादन आपण कसं मिळवू शकतो या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत. आता हा व्हिडिओ आपण जो देतोय त्यांचं दुसरं तिसरं वर्ष असेल ना वालाच, बरोबर? दुसरं वर्ष. मागच्या वर्षी त्यांनी प्लॉट रजिस्टर केला होता, मागच्या वर्षी चांगलं उत्पादन मिळालं, याही वर्षी त्यांनी परत रजिस्टर केला. टोमॅटोचे प्लॉट इतरत्र रजिस्टर करतात, कांद्याचे करतात, अतिशय चांगलं उत्पादन मिळवतात. तर आज नक्कीच एकदा आपण त्यांच्याशी नक्की चर्चा करूया की दादा एकदा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं. माझं नाव कृष्णा नवनाथ सांगळे, राहणार पानेवाडी. मोबाईल नंबर 78 20 94 71 65. बरं, नक्कीच अनुभव चांगलाच आहे. आपण प्रत्येक हो. व्हिडिओत सांगतो, प्रत्येक पिकांमध्ये सांगतो. सांगण्यापेक्षा लोकांना दिसतंय रिझल्ट व्हिडिओ मार्फत का कशी काय. बरोबर आहे. आजूबाजूचे लोक येऊन बघत असतील. हो नक्कीच. हो बरं, आता लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा की आपल्याला हा जो प्रॉब्लेम दिसतोय, लक्षात घ्या कुठंतरी तुम्हाला पानांना अशा अडचणी येतात, पानं पिवळे पडतात, त्याच्या शेंगाही त्या ठिकाणी पिवळ्या होतात. आता हे का होतं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ज्या ठिकाणी असा प्रॉब्लेम असेल अशा ठिकाणी आपल्याला नक्कीच प्लॉटमध्ये निमॅटोडचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसून येईल, मुळांना गाठी येणं, आणि त्याच्यामुळे तुम्हाला या अडचणी 100% येतात. आपण जर बघितलं की प्रत्येक प्लॉटमध्ये जरी जाऊन बघितलं, व्यवस्थित पद्धतीने मुळी जर चेक केली तर त्या झाडांना तुम्हाला नक्कीच निमॅटोडचा आणि गाठींचा प्रादुर्भाव वाढता दिसेल. त्यामुळे याची अडचण त्या ठिकाणी तयार होते. याच्यासाठी आपण 2 ते 3 ड्रिपचे ऍप्लिकेशन फार महत्वाचे असतील. त्यामध्ये पहिलं ऍप्लिकेशन देत असताना तुम्हाला कॉन्सिमो क्रॉप सायन्सचं त्या ठिकाणी मिलीक्रॉस एकरी 1 लिटर त्यासाठी द्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला कॅल्शिसल, धनकीर्ती कंपनीचं कॅल्शिसल्फ एकरी 1 लिटर अशा पद्धतीचं एक ड्रिपचं ऍप्लिकेशन आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचंय. परत 4 ते 5 दिवसानंतर किंवा 8 ते 10 दिवसानंतर आपण याच कारणासाठी आपल्याला दुसरं ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचंय. त्याच्यामध्ये दुसऱ्या ड्रिपच्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला बायर कंपनीचा व्हॅल्यूम प्राईम एकरी 400 मिली पर्यंत, लक्षात घ्या 300 ते 400 मिली पर्यंत बायर कंपनीचा व्हॅल्यूम प्राईम आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचंय, किंवा आपण सिंजेंटा कंपनीचं वनिवा आपण त्या ठिकाणी एकरी 150 मिली पर्यंत जर आपण ड्रिपच्या माध्यमातून दिलं तर आपल्याला प्लॉटला निमॅटोड नक्कीच त्या ठिकाणी कमी होईल. त्याचबरोबर ज्या ठिकाणी निमॅटोडचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी झाला असेल अशा ठिकाणी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून आपण जे ऍप्लिकेशन देतो त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला करंज ऑइल एकरी 1 लिटर, त्यासोबत आपल्याला निम 10,000 ppmचं निम आर्क आपल्याला एकरी 1 लिटर, त्यासोबत आपल्याला कापूर घ्यायचा 250 ग्रॅम, हे आपल्याला द्रावण 1 लिटर, लक्षात घ्या फार महत्वाचा डोस असेल. 1 लिटर त्या ठिकाणी करंज ऑइल, त्यासोबत आपल्याला बायोनिम एकरी 1 लिटर आणि त्यासोबत 250 ग्रॅम त्या ठिकाणी कापूर आपण जर उकळत्या पाण्यामध्ये घेऊन साधारणतः 2 ते 3 लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित उकळून आपण त्याचं जर द्रावण 200 लिटर पाण्यातून फवारणी केली, फवारणी नाही ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून दिलं तर आपल्याला त्याचे अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील आणि नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये निमॅटोड त्या ठिकाणी नाहीसा झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर आपल्याला फुल सेटिंग सुद्धा तितकीच महत्वाची आहे. फुल सेटिंगसाठी सुद्धा आपल्याला एक ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय महत्वाचा डोस असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला अल्बर्ट सोल्युशन, लक्षात घ्या ओमेक्स कंपनीचा अल्बर्ट सोल्युशन एकरी 2 किलो, अल्बर्ट सोल्युशन नावाने आणि ओमेक्स कंपनीचं त्या ठिकाणी घ्यायचं आहे. एकरी 2 किलो अल्बर्ट सोल्युशन आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून घ्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला कॉसिमो क्रॉप सायन्सचे खिलाडी आपल्याला त्या ठिकाणी 1 लिटर घ्यायचंय. अशा पद्धतीचा एक डोस आपल्याला देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर फवारणीच्या माध्यमातून आपल्याला स्प्रे घेत असताना आपल्याला पहिला स्प्रे घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 0.32 500 ग्रॅम, त्यासोबत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, त्यासोबत आपण प्रोनेट 500 मिली आणि रोको 250 ग्रॅम अशी एक फवारणी आपण घेऊ शकतो. ही फवारणी झाल्यानंतर मध्यंतरी आपल्याला कीटकनाशकची फवारणी आपल्याला घ्यायची. कीटकनाशकची फवारणी घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी ब्लॅक माइट 250 मिली फार महत्वपूर्ण फवारणी असेल. ब्लॅक माइट 250 मिली, आबासिन 100 मिली, प्रोक्लेम 100 ग्रॅम अशी एक फवारणी आपण काढून घ्यायची. परत 2 ते 3 दिवस जाऊ द्या. 2 ते 3 दिवसानंतर आपल्याला सेकंड फवारणी परत सेटिंगसाठीच आपल्याला घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला परत एकदा 0.60-20 किंवा आपल्याला नेक्सा कंपनीचं नेक्स्टर घ्यायचंय 200 लिटर पाण्यासाठी 98 ग्रॅम, लक्षात घ्या अतिशय महत्वपूर्ण फवारणी असेल जी आपण फवारणी 100% फुल सेटिंगसाठी घेतोय. त्याच्यामध्ये नेक्स्टर घ्यायचंय आपल्याला, नेक्सा कंपनीचं नेक्स्टर आपल्याला घ्यायचंय 98 ग्रॅम, त्यासोबत आपल्याला फिनिक्स कंपनीचं डोनर एफ घ्यायचंय 500 मिली आणि त्यासोबत आपण बोरॉन 100 ग्रॅम आणि एक बुरशीनाशक, कॉपर, सल्फर, कुमान आणि ॲलिएट सोडून आपण कुठलंही बुरशीनाशक घेऊन जर आपण फवारणी केली
तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. त्याचबरोबर प्लॉटला काळोखी आपली टिकून राहिली पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला एक फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला रिॲक्टिव्ह घ्यायचे 500 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्राम आणि एंट्राकॉल 500 ग्राम अशी एक फवारणी आपण काढून घ्यायची. ज्यावेळेस आपल्याकडे सततचा पाऊस चालतो अशा पावसामध्ये सुद्धा आपल्याला एक फवारणी घेणं गरजेची आहे. ती फवारणी घेत असताना आपल्याला त्यावेळेस कळी सेटिंग आणि जो आपण म्हणतो की त्याची जे आपण देठ म्हणतो त्या देठाची मजबूती वाढली पाहिजे आणि नक्कीच त्या देठाला कुठेही कूज वगैरे लागायला नको, त्यासाठी सुद्धा एक फवारणी गरजेची. ही फवारणी घेत असताना आपल्याला टेकमोर घ्यायचं 250 मिली, महत्वपूर्ण फवारणी असेल टेकमोर घ्यायचं 250 मिली, टॉपकॅल घ्यायचं 500 मिली आणि त्यासोबत आपण एक बुरशीनाशक नेटिव्ह 100 ग्राम अशा पद्धतीची एक फवारणी जर घेतली तर आपल्याला नक्कीच करपा सुद्धा आणि कुठेही कुजीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही. अशा पद्धतीच्या फवारण्या वालाच्या पिकासाठी सेटिंगसाठी जर आपण घेतल्या तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट येतील. मग तुम्ही कुठल्याही वेलवर्गीय पिकं असतील त्यासाठी आपण कुठलीही कमतरता न भासू देता आपण प्लॉटमध्ये चांगलं नियोजन करू शकतो, चांगलं उत्पादन मिळू शकतो. मागच्या वर्षी चांगलं उत्पादन निघालं, हो 100%. पैसे झाले नक्कीच. हो. हेच कामकाज प्रत्येक शेतकऱ्यांनी जर केलं तर अडचण त्या ठिकाणी येणार नाही. याच्यानंतर जेही शेतकरी वेलवर्गीय पिकं त्या ठिकाणी बुकिंग करत असतील, लक्षात घ्या, डॉक्टर ॲग्रीवाला यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघून बुकिंग करत असाल तर नक्कीच आलेल्या शेड्यूलचा 100% फॉलोअप घेत असाल तरच प्लॉट रजिस्टर करा. तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 98 34 25 22 14, 91 68 000 501 502 503 504 509 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. काही अडचणी असतील तर नक्की विचारून घेत चला. त्याचबरोबर आपण जे व्हिडिओ देतो ते यूट्यूब चॅनलला असतात, फेसबुक पेजला असतात, इन्स्टा आयडीला असतात. त्यामुळे नक्कीच चॅनलला कोणी नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.